हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी, तुमची ही पोटाची सुटलेली अनावश्यक चरबी देखील कमी होऊ शकते. हा पोटावरती जो घेर जमा झालेला आहे, की कितीही डाएट केलं तरी तो कमी होत नाहीये. अक्षरशः घाम जरी गाळला तरी तो पोटाचा घेर हा कमी व्हायचं नावच घेत नाहीये. आणि मग सगळेजण म्हणतात, की मॅडम आम्ही जिम करतो, चांगलं डाएट करतो, पण वजन काट्यावरचा तो काटा हलायचं काही नावच घेत नाहीये. पण जर मी तुम्हाला सांगितलं फक्त अर्धा चमचा, अगदी बरोबर ऐकलं, फक्त अर्धा चमचा पावडर ही 1 ग्लास कोमट पाण्यामधून घ्यायची आहे आणि त्यामुळे तुमची चरबी ही लोण्यासारखी वितळू लागली तर, पोटाचा हा घेर कमी होऊ लागला तर, अगदी बरोबर ऐकलं. हो मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी प्रभावी वेट लॉस पावडर, की जी तुमच्यासाठी फॅट कटर ठरणार आहे आणि ज्यामुळे तुमचं अनावश्यक वाढलेलं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तर मंडळी, वजन जेव्हा वाढत असतं तेव्हा फक्त शरीरावर परिणाम नाही होत, तर आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम होत असतो. मी स्वतः यामधून गेलेली आहे. मी स्वतः माझं 30 किलो वजन 2 वेळा कमी केलं. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीत, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत, आणि तेव्हा मी उपाशी राहिले नाही, क्रॅश डाएट केलं नाही, तर फक्त घरातलाच आहार घेतला आणि मी ती पावडर घेतली. तर मंडळी, ही पावडर खूपच इफेक्टिव्ह आहे, आयुर्वेदिक पावडर आहे आणि पूर्वी देखील ही घेतली जात होती. आता तुम्ही म्हणाल की काही विकत आणायचं आहे का? विकतची पावडर आहे का? विकतच्या गोळ्या आहेत का? तर अजिबात नाही. ही पावडर आपण घरी बनवणार आहोत आणि ह्यासाठी फक्त 6 घटक लागणार आहेत आणि हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल आहेत. तर म्हणजे या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप वेट लॉसच्या पावडर शेअर केला, डाएट प्लॅन शेअर केले आणि त्यामुळे कित्येकांचं वजन कमी झालं. तुमचे मी मेसेजेस पाहत असते, तुमच्या कमेंट्स देखील मी पाहत असते. लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक शेअर केली होती आणि त्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. नंतर मला मेसेज आला की मॅडम नाईट फॅट कटर ड्रिंक देखील घेऊन या, म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, ही पावडर खूपच इफेक्टिव्ह आहे आणि पूर्वी हे घटक घेतले जात होते आणि त्यामुळे पूर्वीची लोक इतके जाड नव्हते, तेव्हा बायकांची पोटं इतकी सुटलेली नव्हती, जो काही आहार घेतला जात होता तो पचत होता. तर मंडळी, ही पावडर तुमचं पचन चांगलं करणार आहे. गॅसेसचा प्रॉब्लेम असो, ब्लोटिंगचा प्रॉब्लेम असो, इन्फ्लेमेशनचा प्रॉब्लेम असो, हे सगळे प्रॉब्लेम ह्या पावडरमुळे, ह्या फक्त अर्ध्या चमच्यामुळे सॉल्व्ह होणार आहेत. तर म्हणजे ही पावडर खूपच इफेक्टिव्ह आहे. तुम्ही फक्त अर्धा चमचा देखील घेऊ शकता किंवा जास्तीत जास्त मॅक्झिमम तुम्ही 2 चमचे ही पावडर घेऊ शकता. फक्त सकाळचा नाश्ता झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही घ्यायचं किंवा दुपारचं जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही घेऊ शकता किंवा रात्री झोपायच्या 1 तास आधी कोमट पाण्यामध्ये तुम्ही हा 1 चमचा टाकून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त फक्त 2च चमचे घ्यायचे आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही, की आता माझं वजन कमी होताना दिसतंय म्हणून मी पावडर जास्त घेऊ का? तर अजिबात नाही. फक्त 2च चमचे तुम्ही मॅक्झिमम घेऊ शकता किंवा 1 चमचा. तसेच तुम्ही हे कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता किंवा तुम्ही दुपारच्या जेवणासोबत देखील फक्त ही चटणी घेऊ शकता, चटणी म्हणून घेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासोबत देखील घेऊ शकता. पण जर तुम्ही कोमट पाण्यातून घेतली तर वेल अँड गुड. तसेच 5 किंवा 4 वाजता जेव्हा आपल्याला चहा प्यावासा वाटतो तेव्हा तुम्ही चहासारखी ही पावडर उकळून ती देखील तेव्हा तुम्ही सिप करून घेऊ शकता. तर म्हणजे मी जेव्हा माझ्या क्लायंट्सला वेट लॉसचा डाएट प्लॅन देत असते तेव्हा देखील मी ही पावडर त्यांच्यासोबत शेअर करत असते, की तुम्ही ही देखील फॅट कटर पावडर घेऊ शकता. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांना त्यांच्या वजनामध्ये फरक दिसू लागतो. तर मंडळी, ही पावडर जेव्हा तुम्ही घ्यायला सुरू कराल, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 7 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजची आपली प्रभावी पावडरची रेसिपी, की फक्त हा 1 चमचा घ्या आणि वजन झपाट्याने कमी करा. तर म्हणजे ही पावडर बनवण्यासाठी लागणारा सगळ्यात पहिला इफेक्टिव्ह घटक आहे ते म्हणजे मनुके. तुम्ही काळे मनुके देखील घेऊ शकता. 30 ग्रॅम मनुके घ्यायचे. मी प्रत्येकाचं प्रमाण देखील सांगणार आहे. त्या प्रमाणामध्येच तुम्ही हे घटक घ्या आणि मग बघा वजन कसं झपाट्याने कमी होतं. सो मनुके घ्यायचे आहेत 30 ग्रॅम. त्याच्यामध्ये पॉलिफेनॉल देखील आहे, डायटरी फायबर देखील आहे, की ज्यामुळे तुमचं पचन सुधारणार आहे. जे काही तुम्ही आहार घेणार आहे तो पचला जाणार आहे. तुमचं डायजेशन यामुळे इम्प्रूव्ह होणार आहे. तर तुम्ही मनुके घ्यायचे, पण बिया नसलेले मनुके घ्यायचे आणि जर असे देखील मिळतात बिया नसलेले, पण बिया असले तर तुम्ही त्यातल्या बिया काढा. रात्री 30 ग्रॅम मनुके भिजत घालायचे आणि सकाळी आपण ते भिजवलेले मनुके घेणार आहोत.
आपला पुढचा खूपच इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपण आलं घेणार आहोत. ताजं आलं घ्यायचं 6 ग्रॅम. त्याच्यामध्ये जिंजरॉल आहे. हा बायो ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे की ज्यामुळे काही काहींना पोटफुगी होत असते, ती देखील होत नाही. काही खाल्लं की पोट फुगल्यासारखं वाटत असतं, ते देखील यामुळे होत नाही. पचन देखील यामुळे सुधारायला मदत होत असते. सो आपण घेणार आहोत आलं. त्यानंतर आपला पुढचा घटक आहे ते म्हणजे बडीशेप. बडीशेप आपण घेणार आहोत 6 ग्रॅम. यामुळे देखील ब्लोटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतो. कित्येकदा जेवण झाल्यानंतर आपण बडीशेप घेत असतो की यामुळे आपल्या शरीराला थंडावा देखील मिळत असतो. आपण याच्यामध्ये आलं घेतलं आहे की यामुळे आपल्या शरीराला थोडी उष्णता मिळणार आहे आणि आपण जो काही आहार घेतो ते फॅट्स बर्न व्हायला देखील यामुळे मदत होणार आहे. पण यामध्ये आपण सोबतच बडीशेप देखील ॲड करणार आहोत की ज्यामुळे आपल्याला थंडावा देखील मिळणार आहे. सो आपण घेणार आहोत बडीशेप. त्यानंतर आपण घेणार आहोत ओवा. ओवा आपण घेणार आहोत 3 ग्रॅम. याच्यामध्ये देखील असतं थायमॉइड आणि ज्यामुळे देखील आपली चरबी जळण्याची प्रोसेस ही वेगवान होत असते. या सगळ्या घटकांमुळे आपलं मेटाबॉलिझम हे बूस्ट होणार आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो काही आहार घेणार आहोत तो पचायला सुरुवात होणार आहे. शरीरामध्ये पाचक रस देखील यामुळे चांगल्या प्रमाणामध्ये निर्माण होणार आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत काळी मिरी. काळी मिरी आपण 3 ग्रॅम घेणार आहोत. याच्यामध्ये पायपेरी नसतं. आता आपण जे काही बाकीचे घटक घेतलेले आहेत त्यातली पोषक तत्व आपल्या शरीराला व्यवस्थित पोचवण्यासाठी काळी मिरी खूप चांगला असा कंपाऊंड त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे ती मदत करत असते. म्हणून आपण 3 ग्रॅम काळी मिरी घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 3 ग्रॅम ब्लॅक सॉल्ट. काळं मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं. पण जर तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्टरांनी सांगितलं असेल मीठ नाही घ्यायचं तर तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल. पण ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी काळं मीठ घ्यायला काहीच हरकत नाही. 3 ग्रॅम. सो या प्रमाणामध्येच, फक्त या प्रमाणामध्येच हे सगळे घटक घ्यायचे आहेत. आता बघू ही पावडर, ही चटणी बनवायची तरी कशी. तर मंडळी हे सगळे घटक आपण घ्यायचे. सो आपण काळे मनुके जे आहेत ते फक्त आपण भिजवून घेणार आहोत. पण बाकीचे हे सगळे घटक आपण मिक्सरमधून देखील काढून घेऊ शकतो आणि सोबतच त्याच्यामध्ये आपण हे मनुके देखील भिजवलेले टाकायचे आणि 2 ते 3 चमचे तुम्ही पाणी देखील टाकू शकता आणि मिक्सरमधून बरोबर ह्याची मस्तपैकी बारीक चटणी होते आणि ती तुम्ही 1 चमचा घेऊ शकता. पण मिक्सरपेक्षा जर तुमच्याकडे पाट असेल तर तुम्ही त्या पाटावरती कुटून जसं पूर्वी केलं जायचं तसं जर केलं तर फक्त आपल्याला महिनाभरामध्ये जो फरक बघायचा आहे ते आपण नक्कीच करू शकतो. पाटावरती जर तुम्ही हे कुटलं तर याच्यामध्ये जे काही नॅचरल ऑइल आहे, ते तेल आहे, ते आपल्याला व्यवस्थित प्रमाणे मिळतं, ते उडून जात नाही. म्हणून शक्य झालं तर तुम्ही पाटावरती हे वाटून घेण्याचा प्रयत्न करा. पण जर नसेलच तर तुम्ही मिक्सरमधून देखील हे काढू शकता आणि त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे पाणी ॲड करायचं आणि मग ही चटणी रेडी आहे, जी तुम्ही दुपारच्या जेवणासोबत देखील घेऊ शकता, रात्रीच्या जेवणासोबत देखील घेऊ शकता किंवा मंडई तुम्हाला जर जेवणासोबत नसेल खायची तर दुपारचं जेवण झाल्यानंतर पाऊण तासाने किंवा रात्री झोपायच्या 1 तास आधी तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाकून ही चटणी घेऊ शकता, ही पावडर घेऊ शकता. किंवा तुम्ही 5 वाजता चहा जेव्हा प्यावासा वाटतो तेव्हा चहा प्यायचा नाही तर हे 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून तुम्ही चहासारखं प्यायचं. सिप सिप करून तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता. तुम्ही जास्तीत जास्त फक्त 2 चमचे घ्यायचे किंवा 1 चमचाच काफी आहे पूर्ण दिवसातून आणि त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. ब्लोटिंग प्रॉब्लेम असो, गॅसेसचे प्रॉब्लेम असो, या सगळ्यासाठी हा खूपच प्रभावी असा उपाय असणार आहे. तर मंडळी तुम्ही जर या एका पावडरला, या 1 चमच्याला एकदा चान्स देऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हा 1 चमचा घेऊन बघणार आहे. आणि मंडळी यासोबतच तुम्हाला तुमच्या आहारातून 3 पांढरे पदार्थ हे वर्ज्य करायचे आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे साखर, गोड पदार्थ, साखरेचे पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य करा. दुसरं म्हणजे मैदा. मैदा हा खूपच हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी. सो जे काही मैद्याचे पदार्थ तुम्ही खात असाल ते देखील आहारातून वर्ज्य करा. आणि तिसरं म्हणजे मीठ. मिठाचा वापर कमी करा आहारामधून आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल. फक्त घरातलाच आहार घ्या, योग्य त्या पद्धतीने, योग्य त्या क्वांटिटीमध्ये. आहारामध्ये प्रोटीन जास्त असू देत, फायबर जास्त असू देत आणि यासोबतच जेव्हा तुम्ही हा 1 चमचा घ्याल मग बघा तुमची चरबी कशी झपाट्याने कमी होते. आणि दिवसभरातून 3 लिटर पाणी प्या. फक्त 3च टाईम जेवायचं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि मधल्या वेळामध्ये भूक लागेल तेव्हा भरभरून असं पाणी प्या. कारण पाण्याची देखील वजन कमी करण्यासाठी शरीराला गरज असते आणि ओव्हरऑल हेल्थसाठी देखील पाणी हे खूप गरजेचं असतं. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाही आहे आणि ते विकतच्या वेट लॉसच्या पावडर्स घेत असतील किंवा कुठल्या गोळ्या घेत असतील तर त्यांना देखील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ही घरगुती पावडर घेऊन त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसेल.
आणि मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल, की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी, रात्री काय आहारामध्ये घ्यायचं, तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर म्हणजे वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाही आहे. जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. असं नाही की तुम्ही 2 दिवस डाएट फॉलो केलं, 1 आठवडा डाएट फॉलो केलं, मग सोडून दिलं, 2 दिवस ही पावडर घेतली, आठवड्यावर घेतली, मग सोडून दिली, मग वजन कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. वजन वाढायला जर इतका टाईम लागला आहे, तर वजन कमी व्हायला तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत, तर नक्कीच देऊ शकता. सातत्य महत्त्वाचं आहे, सकारात्मक राहणं महत्त्वाचं आहे. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.